नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक एल वी गायकवाड आज आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओ असा आहे की त्यात आपण श्री सद्गुरू म्हणजे काय या विषयावर चर्चा करणार आहोत। श्री सद्गुरू म्हणजे गुरु, पण सद्गुरू की ज्यांच्या आधी श्री लागलेला आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ भगवंत, सर्वश्रेष्ठ पुरुष, सर्वश्रेष्ठ तत्व, सर्वश्रेष्ठ वस्तू। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः। म्हणजे गुरु हा ब्रह्मा आला, विष्णू आला, महेश आला, परंतु सद्गुरु मात्र हे त्यांच्यावरचे आलेत आणि म्हणून मग त्यांना गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं म्हटलं जातं। म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना जन्म देणारा जो सर्वश्रेष्ठ भगवंत आहे त्याला आपण श्री सद्गुरू असं म्हणत असतो। श्री सद्गुरू हे शिष्यांसोबत फार चांगलं करत असतात। बघा, श्री सद्गुरूंमध्ये सुद्धा फरक असू शकतो। काही श्री सद्गुरू नकली सुद्धा असू शकतात आणि जो असली खरा श्री सद्गुरू असेल तो खरा श्री सद्गुरू हा आपल्या शिष्यांसोबत नेहमी न्याय करत असतो, आपल्या शिष्यांना नेहमी चांगलं मार्गदर्शन करत असतो। शिष्यांचं कधीही अहित न पाहणारा हा आपला श्री सद्गुरू आहे। जशी आई आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं कधीही अहित पाहू शकत नाही, तशा प्रकारे श्री सद्गुरू आपल्या भक्ताचं, आपल्या शिष्याचं कधीही अहित पाहू शकत नाही। शिष्याला ते भरपूर देतात, इतकं देतात की त्या शिष्याकडून ते आवरलं जात नाही, इतकं ते आपल्या शिष्याला देत असतात आणि म्हणून त्यांना सद्गुरू असं आपण म्हणत असतो। शिष्याला ते दूर लोटत नाही, कसाही शिष्य असो, तो पुण्यवान असो त्याचं अजून पुण्य वाढवतात। एखादा पापी शिष्य असेल त्याचं पाप नष्ट करून, त्या पापापासून त्याला मुक्त करून त्यालाही ते पुण्यवान करत असतात। म्हणजे श्री सद्गुरू हा असा एक परीस आहे की जो परीस हा स्वतःला तर परीसच असतो तो, पण स्वतः परीस असून इतरांना परीस बनवण्याचं तो काम करत असतो। म्हणजे असं म्हटलं जातं की परीस हा लोखंडाला लागला की लोखंड हे परीस होतं, म्हणून हे जे शिष्य असतात, जे मानव असतात, हे लोखंडासारखे असतात। ह्या लोखंडाला तो परीस करण्याचं काम हा श्री सद्गुरू करत असतो। श्री सद्गुरूंना जो प्रामाणिक शिष्य असेल तो जास्त आवडतो। श्री सद्गुरूंना गर्व, ताठा, अहंभाव, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांना दूर लोटणारा शिष्य जास्त आवडतो आणि नेहमी सद्गुरूंचं नामस्मरण करणारा, श्री सद्गुरूंना सर्वश्रेष्ठ समजणारा, माझ्या आतही भगवंत आहे आणि माझ्या बाहेरही ब्रह्मांडामध्ये श्री सद्गुरू आहे असं समजणारा, पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व जपणारा जर शिष्य असेल तर त्या शिष्याला ते फार जवळ करतात आणि असा शिष्य त्यांना जास्त आवडतो। श्री सद्गुरू चांगल्या शिष्याची परीक्षा घेतात का? तर असं आपल्याला म्हणता येईल की श्री सद्गुरू खरोखर चांगल्या शिष्याची परीक्षा घेतात, कारण त्या चांगल्या शिष्याला त्यांना अजून चांगलं करायचं असतं आणि त्याचा फायदा खूप करून द्यायचा असतो, त्याला खूप पुढं न्यायचा असतो आणि म्हणून मग हे चांगल्या शिष्याची खरोखर परीक्षा घेत असतात। आता वाईट शिष्याची परीक्षा घेत नाही असं नाही, परंतु तो वाईट शिष्य हा परीक्षेत उतरतच नाही आणि म्हणून चांगला शिष्य हा परीक्षेमध्ये उतरतो आणि म्हणून त्याची परीक्षा
ते सहज घेत असतात. आता श्री सद्गुरू कुठं असतात? श्री सद्गुरू हे खरोखर माणसाच्या अंतःकरणामध्ये असतात, माणसाच्या शरीरामध्ये ते असतात. असं म्हणतात ना की श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म, म्हणजे श्री सद्गुरू हे साक्षात म्हणजे आपल्या साक्षीला आहेत, आपल्या आत आहे. आणि म्हणून हे आपले श्री सद्गुरू हे आपल्या आत असतात आणि यांची व्याप्ती खूप मोठी असते. जडी स्थळी काष्टी पाषाणी हे उरून आहेत आणि यांनीच आपलं सगळं हे विश्व निर्माण केलेलं आहे. सगळ्या युनिव्हर्सचे, सगळ्या बारीक सारीक गोष्टींचे मालक जे आहेत ते आपले श्री सद्गुरू आहेत. आणि म्हणून असं आपल्याला म्हणता येईल की पिंडी ते ब्रह्मांडी हा काय भाग आहे? म्हणजे याचा अर्थ असा की बाहेर जे चालू आहे, ब्रह्मांडी म्हणजे बाहेर युनिव्हर्समध्ये, म्हणजे युनिव्हर्समध्ये जे चालू आहे, आपल्याला दिसतंय की युनिव्हर्समध्ये वारा येतो, युनिव्हर्समध्ये पाऊस येतो, युनिव्हर्समध्ये संकट येतात. सेम तसा वारा, पाऊस आणि संकट हे आपल्या शरीराच्या आत, आपल्या आत येत असतात. आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. म्हणजे आपला पिंड आणि ब्रह्मांड हे एकच आहे. आणि माणसाला ह्या ब्रह्मांडाची जाणीव करून देण्यासाठी आपल्या श्री सद्गुरूंनी हे पिंड निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून पिंड आणि ब्रह्मांड यांचा एक मोठा एक संबंध त्यांनी दाखवलेला आहे. आता श्री सद्गुरू म्हणजे काय? श्री सद्गुरू म्हणजे अशा प्रकारचा हा एक आत्मा आहे, एक ज्योत आहे, एक बारीक असे एक सूक्ष्म तत्वामध्ये ज्याला आपण निर्गुण निराकार म्हणतो तो आहे. तो सगुण स्वरूपामध्ये आपल्याला दिसत नाही. हा सगुण स्वरूपामध्ये तो आपले म्हणजे मेसेंजर्स असतात ते पाठवतो आणि ते सगळे मेसेंजर्स या श्री सद्गुरूचं स्तवन करत असतात आणि आपल्या समाजाला मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं, श्री सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाजोगे सर्व सिद्धी पावे. म्हणजे याचा अर्थ सद्गुरू सारखा पाठीराखा आपल्याला जर असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही. परंतु आपण काही करत राहू आणि श्री सद्गुरूंच्या तत्वांवर आपण वागणार नाही आणि आपली मनमानी करत राहू, काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ चिंता या गोष्टी आपण सारख्या करत राहू, तर मला नाही वाटत की श्री सद्गुरू आपल्याला जवळ करतील. आणि श्री सद्गुरू सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची काय कांता काय भीक मागे, मनाजोगे सर्व सिद्धी पावे. तर ही जी उक्ती आहे ती उक्ती खरोखर उत्तमाची आहे, परंतु चांगल्या दासासाठी आहे, चांगल्या शिष्यासाठी आहे. ही एखाद्या ज्याला आपण म्हणूया की जो कर्म सांभाळत नाही, कारण असं म्हणतात ना, कर्म केले पाहिजे चांग कदाचित पडता व्यंग प्रत्यवाय घडे. तर अशा चांगल्या दासासाठी, चांगल्या कर्मासाठी ही सद्गुरूने दिलेली एक पावती आहे किंवा श्री सद्गुरू हे त्याच्या पाठीशी असतात. आणि म्हणून मग आपल्याला असं म्हणता येईल. त्याच्यानंतर ब्रह्माने लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री सद्गुरु चरण संपर्क शिरे, ती दुष्टाक्षरे शुभ होती. म्हणजे ब्रह्मदेव हा आपली सृष्टी निर्माण करतो आणि सृष्टी निर्माण करताना हा आपल्या नशिबामध्ये काहीतरी लिहून जातो. त्याप्रमाणे कारण आपण जसं कर्म केलेलं असतं तसं तो लिहून जातो, परंतु असं केलेलं कर्म सुद्धा आपलं चांगल्यामध्ये निर्माण करण्याचं कार्य हे श्री सद्गुरू करतात. म्हणजे आपल्याला इतकं प्रबळ करून देतात, आपल्याला इतकं पुण्यवान करून देतात की ब्रह्मदेवाने लिहिलेली दुष्टाक्षरे सुद्धा शुभ होतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील त्या समस्या निघून जातात, फार मोठ्या आपत्ती येणार असतील त्या आपत्ती निघून जातात. आणि म्हणून म्हटलं जातं की ब्रह्माने लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री सद्गुरु चरण संपर्क शिरे, ती दुष्टाक्षरे शुभ होती.
आता याच्यामधून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, तर पहिली गोष्ट आहे की श्री सद्गुरू आपल्याला कोणाला म्हणता येईल, तर श्री सद्गुरू आपण सर्व संतांना म्हटलं पाहिजे, कारण पृथ्वीवरील सगळे संत हे श्री सद्गुरू आहेत. कारण यांनी अगदी फार मोठी भूमिका केली. म्हणजे कोपती ब्रह्मा विष्णू श्री महेश हे जरी कोपले तरी सुद्धा ते काही आपलं करू शकत नाही जर आपल्याला श्री सद्गुरूची पाठी असेल आणि आपण त्याप्रमाणे असू, श्री सद्गुरूचे चांगले पाईक असू, तर आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश हेही काही करू शकणार नाही. इतकं सुंदर आपलं शरीर, आपला देह, आपली ताकद, आपला आत्मविश्वास हे श्री सद्गुरू सर्व संत वाढवत असतात. आणि म्हणून श्री सद्गुरू कोण, तर पृथ्वीवर आलेला प्रत्येक संत असं आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून मग प्रत्येकाने श्री सद्गुरू केला पाहिजे. म्हणजे आपण पूर्वी अशी एक परंपरा होती की गुरु करायचे लोक, पण आता आपण तो जो गुरु असायचा तो गुरु पण आपल्याला मार्गदर्शनच करायचा. परंतु काही श्री सद्गुरू असे असतात, काही गुरु असे असतात की ते खरोखर आपल्याला घडवत असतात. आणि म्हणून प्रत्येकाने श्री सद्गुरू हा केला पाहिजे. कारण सद्गुरू सांगेल तसं वागलं पाहिजे, आणि तसं वागल्याने आपल्याला फार चांगले दिवस येतात. चांगले दिवस येतात असं म्हणण्यापेक्षा आपण इतरांचं भलं करतो. कारण पृथ्वीवर आल्यावर आपण जर इतरांचं भलं करत असू तर बघा, कारण माणसाचा जन्म हा फक्त इतरांचं भलं करण्यासाठी आलेला आहे. माणसाचा जन्म हा आपलंच फक्त भलं करण्यासाठी आलेला नाही, सगळ्यांचं भलं करण्यासाठी हा माणूस आहे. परंतु हीच गोष्ट पृथ्वीवर माणूस विसरलेला आहे. म्हणून या माणसाने एक श्री सद्गुरू करावा आणि श्री सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे वागावं. म्हणजे माणसाचे अगदी पुण्य वाढतील, कर्म चांगले होतील असं आपल्याला म्हणता येईल. आणि माणसाचं जीवन जगणं फार सोपं होईल. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येणार नाही, आणि माणूस हा जे मागेन ते त्याला मिळेल. परंतु मागेन ते त्याला मिळाल्याच्या नंतर माणसाचा अहंभाव वाढत असतो. आपल्याला सांगता येईल की रावणाने हे शंकरापासून आत्मलिंग घेतलं, आणि नंतर शंकराच्याच मुलाला म्हणजे आपल्या श्री गणेशांना तो कमी समजायला लागला आणि म्हणाला की तुझ्या बापाजवळ काही नाही आहे, माझ्याकडे सोन्याची लंका आहे, तू माझ्याकडे चल, मी तुला सगळं तुझं चांगलं पालन पोषण करेल. म्हणजे या ठिकाणी हा रावण हे विसरला की ज्याच्याकडनं आपण आत्मलिंग आणलेलं होतं त्याच्याच मुलाला किंवा एका देवाच्या समोर, एका चांगल्या पुरुषाच्या समोर आपण हे काय बोलतोय. म्हणजे ज्याच्याकडनं आपण आत्मलिंग घेतलं त्याचीच आपण नालायकी किंवा त्याच्यावरच आपण दूषण हे पाठीमागे लावतो आहे. तर असा हा रावण. आणि नंतर रावण आपल्याला हा यशस्वी होताना दिसला नाही, कारण ते आत्मलिंग त्याला घरी नेता आलं नाही. ते आत्मलिंग त्याने जमिनीवर ठेवलं आणि ते तिथं स्थापित झालं. तर श्री सद्गुरू देतात भरपूर, पण आपण जर श्री सद्गुरूंच्या विरोधात गेलो किंवा त्यांच्यावर आपला विश्वास नसेल तर ते आपल्याला देत सुद्धा नाही. पण श्री सद्गुरू अशा आहेत की सहज देतात आणि गरिबाचा श्रीमंत बनवतात, आणि ते जर विरोधात गेले तर श्रीमंतीचा गरीबही बनवतात. तर असे हे श्री सद्गुरू. म्हणून असा विचार आला होता की एक व्हिडिओ आपण श्री सद्गुरूंवर बनवावा, आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त मित्रमंडळींमध्ये शेअरही करा. एवढे बोलून थांबतो. थँक्यू व्हेरी मच.